वेलकम मित्रांनो, कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, पीक विमा योजना नवीन बदल काय झालेले आहेत हे थोडक्यामध्ये तुमच्या माहितीसाठी। अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके यासाठी 2% एवढा आपल्याला विमा हप्ता भरायचा आहे। त्याचबरोबर जे काही नगदी पिके आहेत म्हणजे कापूस यासाठी 5% एवढा पीक विमा हप्ता भरायचा आहे। रब्बी हंगामासाठी 1.5% एवढा पीक विमाचा दर आहे। तर हा एक मुख्य बदल आहे। म्हणजे पूर्वी 1 रुपयात पीक विमा होता, यावर्षी आपल्याला पीक विम्याचा जो हा दर आहे 2%, 2% आणि 1.5% व नगदी पिकाला 5% हा भरावा लागणार आहे। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी असं होतं की पीक पेरल्यानंतर जर पेरणी सुद्धा करू शकलो नाही शेतकरी तरी सुद्धा त्याचं भरपाई मिळायची। त्याचबरोबर हवामान किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालं तर शेतकरी वैयक्तिक क्लेम करू शकत होते, परंतु यावर्षी वैयक्तिक क्लेम करता येणार नाहीत। त्याचबरोबर जर पीक कापणी केल्यानंतर पावसाने नुकसान झालं तरी सुद्धा आपल्याला भरपाई मिळत होती, किंवा हे जे काही बाबी आहेत ह्या बाबी या नवीन पीक विमामध्ये बंद झालेल्या आहेत। आता पीक कापणी प्रयोगाच्या आधारे फक्त पीक विमा भरपाई मिळणार आहे। म्हणजे तुमचं पीक पेरल्यानंतर जरी नुकसान झालं किंवा काही झालं तरी वैयक्तिक दावे यामध्ये नसणार आहेत। यामध्ये एकंदरीत जे निकष केलेलं आहे जसं मंडळ जे आहे त्यानुसार पीक कापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई मिळणार आहे। पीक विम्यासाठी शेतकरी बांधवांना ॲग्रीस्टॉक ओळखपत्र म्हणजे फार्मर ID हा अत्यंत आवश्यक आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा जे आहे ज्या शेतकऱ्यांनी भरला त्याला आपल्या शेतामध्ये ही पीक पाहणी ही करणं बंधनकारक आहे। हा जो नवीन बदल आहे यामध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा कसा मिळणार आहे, तर आपल्याला माहीत आहे की पूर्वी जे काही नॉर्म्स होते जसं वैयक्तिक क्लेम करणं, नैसर्गिक आपत्ती हे बंद केलेले आहेत। फक्त एकूण हंगामामध्ये पीक कापणी प्रयोग जे की कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत विभाग यांच्यामार्फत राबवले जातात, त्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जे काही उत्पादन येणार आहे त्या उत्पादनावर ही भरपाई मिळणार आहे। आता यासाठी एक 2-3 मुद्दे लक्षात घ्या। यामध्ये एक उंबरठा उत्पादन ही एक कॉन्सेप्ट आहे। आता उंबरठा उत्पादन हे काय आहे, तर मागील 7 वर्षापैकी उत्तम अशा चांगल्या 5 वर्षाचं उत्पादन त्याची सरासरी त्याला म्हणायचं उंबरठा उत्पादन। लक्षात आलं तर उंबरठा उत्पादन जे आहे हे कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे। आता पीक विम्यामध्ये आपल्याला जो हे ठेवलेला आहे निकष, पीक विम्यामध्ये जो जोखीम स्तर आहे तो 70% आहे। म्हणजे उंबरठा उत्पादन उदाहरणार्थ 10 क्विंटल आलं आपलं तर त्याच्या 70% म्हणजे 7 क्विंटल हे उंबरठा उत्पादन झालं। त्याच्या कमी जर आलं उत्पादन त्या पटीमध्ये किंवा त्या प्रमाणामध्ये पीक विम्याची भरपाई मिळणार आहे। आता पीक विमा भरपाईचं सूत्र काय आहे, तर उंबरठा उत्पादन वजा आलेले चालू वर्षाचं उत्पादन भागिले उंबरठा उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम, जी की ह्या वर्षी जसं सोयाबीनसाठी 58,000 रुपये हेक्टरी आहे त्यानुसार विमा भरपाई मिळत असते। अजून एक नवीन बदल म्हणजे यावर्षी पीक विम्यामध्ये जसं भात आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, या पिकासाठी पीक कापणी प्रयोगावर आधारित जे भरपाई मिळणार आहे त्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट आहे की यावर्षी पीक विम्या आधारित जी भरपाई मिळणार आहे त्यामध्ये सुद्धा 50% पीक विम्यावर आधारित उत्पादनाद्वारे प्राप्त उत्पादनास 50% भारांकन दिलेलं आहे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त तांत्रिक उत्पादनास 50% भारांकन देऊन पीक विमा क्षेत्र घटकातील सरासरी उत्पादकता निश्चित केलेली आहे। अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे गेल्या वर्षी अनेक कंपन्या या पीक विम्यामध्ये उतरल्या होत्या, परंतु अनेक वादंग झाले, बऱ्याच गोष्टी घडल्या। त्यामुळं यावर्षी आपले जे काही जिल्हे आहेत ही जिल्हे फक्त 2 कंपन्यांमध्ये विभागले गेलेले आहेत। एक आहे भारतीय कृषी विमा कंपनी, या कंपनीकडं अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर आणि जवळपास बरेच जिल्हे आहेत, 32 जिल्हे आहेत। आणि ICICI लोंबार्ड ही जी कंपनी आहे या कंपनीकडे धाराशिव, लातूर आणि बीड हे फक्त 3 जिल्हे दिलेले आहेत। म्हणजे 2 विमा कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातले हे सर्व जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे। हा नुकसान भरपाई ठरवण्याचे सूत्र बघूया। सरासरी उत्पादन जे काढतो आपण
हे पीक कापणी प्रयोगाधारित प्राप्त उत्पादन उदाहरणार्थ आपण धरू की एक 10 क्विंटल आलेलं आहे. आता तंत्रज्ञानावर आधारे उत्पादन जे आलेलं आहे सॅटेलाईटद्वारे हे आलेलं आहे 15 क्विंटल. आता सरासरी उत्पादन कसं तर म्हणजे दोन्हीचं सरासरी केली तर प्रयोगावर आधारित 5 क्विंटल व तंत्रज्ञानावर आधारित 7.5 क्विंटल असं 12.5 क्विंटल उत्पादन म्हणजेच 1250 किलो एवढं आपल्याला उत्पादन आलेलं आहे. हे झालं आपलं आलेलं उत्पादन. नुकसान भरपाई जी आहे आपल्याला सांगितलं की उंबरठा उत्पादन वजा चालू वर्षाचे सरासरी उत्पादन भागिले उंबरठा उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम या प्रकारे शासनानं नवीन पीक विम्यामध्ये बदल केलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. नवीन बदल झालेला आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी शेतकरी बांधवांनी समजून घ्याव्यात आणि पीक विमा भरावा. धन्यवाद.